भाग 13. राम-रावण युद्ध. अहंकाराचा अंत. अनेक दिवसांच्या भीषण युद्धानंतर, ज्यामध्ये इंद्रजित आणि कुंभकर्ण यांसारख्या महापराक्रमी योद्ध्यांचा अंत झाला होता, शेवटी रावण स्वतः रणांगणात उतरले. हे केवळ 2 राजांमधील युद्ध नव्हते, तर ते धर्म आणि अधर्म यांच्यामधील युद्ध होते. प्रभू श्रीराम जमिनीवर उभे राहून युद्ध करत होते, तर रावण त्यांच्या दिव्य रथात होते. हे पाहून इंद्रांनी श्रीरामांसाठी आपला मातली नावाचा सारथी आणि दिव्य रथ पाठवला. राम आणि रावण यांच्यात कित्येक दिवस अहोरात्र युद्ध चालले. रावण आपली आसुरी माया वापरून एकाच वेळी अनेक रूपे धारण करत होता. श्रीराम जेव्हा जेव्हा रावणाचे शिर छाटायचे, तेव्हा तेव्हा त्याच्या जागी दुसरे नवीन शिर उत्पन्न व्हायचे. हे पाहून वानरसेना चिंतेत पडली. रावणाच्या नाभीमध्ये अमृत कलश आहे आणि जोपर्यंत ते अमृत सुकत नाही तोपर्यंत रावण मरणार नाही, हे गुपित बिभीषणाने प्रभू श्रीरामांना सांगितले. त्यानंतर श्रीरामांनी ब्रह्मास्त्र काढले, त्यांचे पूजन केले आणि मंत्रोच्चार करून ते रावणाच्या नाभीच्या दिशेने सोडले. ब्रह्मास्त्राच्या प्रहाराने रावणाच्या नाभीतील अमृत सुकले आणि ते महापराक्रमी पण अहंकारी दशानन जमिनीवर कोसळले. रावण प्रकांड पंडित, शिवभक्त आणि शक्तिशाली होते, पण त्यांच्या मीपणाने त्यांचा सर्वनाश केला. ज्ञान असूनही जर विनय नसेल तर ते ज्ञान व्यर्थ ठरते. सत्याचा मार्ग किती कठीण असला तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. बिभीषणाने धर्माची साथ दिली म्हणून तो वाचला, तर कुंभकर्णाने अधर्माची साथ दिली म्हणून त्याला मरण आले.